माऊली रामकृष्ण हरी. लाईव्हला तुम्ही लोक आले असाल तर तुम्ही सर्व लोकांनी माझा हा व्हिडिओ सर्व लोकांनी पाहायचा. तांदळाचं पाणी, तांदळाच्या भाताची पेज आपण सर्व लोकांनी पिली असेल, परंतु तांदूळ धुतल्यानंतर जे काही पाणी असतं हे पाणी औषधी असतं. हे पाणी तुम्ही कधी पिलाय का हो? जर पिला नसाल तर तो पाणी प्या. त्या पाण्याचे फायदे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व लोकांनी लवकरात लवकर यावं अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची. तांदूळ हे औषधी गुणाचे असतात. तांदळाची पेज ही आजारी माणसांनी अवश्य प्यावी, त्याचा त्यांना 100% फायदा हा होणार असतो. तांदळाची पेज ही औषधी गुणाची आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही धुतलेल्या तांदळाचं पाणी पिलाय का हो? तुम्ही प्या. तुम्हाला त्याचे फायदे सांगतो आणि कशा पद्धतीने तांदळाच्या पाण्याची पेज, तांदळाचं धुतलेलं पाणी कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लघवीला जर तुम्हाला कमी होत असेल, लघवीचं प्रमाण जर तुमचं कमी झालं असेल तर तांदळाचं पाणी प्या. तुमच्या चेहऱ्यावरती जर सुजा असतील तर तुम्ही तांदळाचं पाणी प्या. तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होत नसेल तर तुम्ही तांदळाचं पाणी प्या. तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तुम्ही तांदळाचं पाणी प्या. लघवीला आग होत असेल, लघवीला जळजळ होत असेल, लघवीला तिडका होत असेल तर तुम्ही तांदळाचं पाणी प्या. या तांदळाच्या पाण्याचे फायदे किती सांगावे तेवढे कमी. होतं काय, त्याचा फायदा काय होतो ते तुम्हाला सांगतो. तांदळाचं पाणी हे औषधी असतं. तांदूळ तुम्ही जुना वापरायचा, नवीन वापरायचा नाही. अट अशी आहे. दुसरी अट अशी आहे की तांदळामध्ये कुठल्याही प्रकारचं बोरॅक्स किंवा केमिकल पावडर तुम्ही टाकून ती तांदूळ तो तांदूळ आपल्याला अपेक्षित नाही. नैसर्गिक जुना असा तांदूळ 6 महिने किंवा 1 वर्षाचा तांदूळ हा वापरायचा. साधारण 1 पाव वाटी तांदूळ घ्या, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायची आणि जे काय तांदळाचं जे काही पाणी मिळतं, पांढरं पाणी, हे औषधी असतं. हे पाणी तुम्ही पिताल, तुम्हाला वेगवेगळे त्रास हे कमी होऊन जातील. या पाण्याचे फायदे अतिशय लाभदायक, अतिशय चमत्कारिक असे फायदे असतात. तर त्याचा वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो. साधारण पाव वाटी तांदूळ घ्या, एकदा धुवून घ्यायचे, परत दुसऱ्यांदा ते तुम्ही 1 ग्लासभर पाण्यात टाकायचे. नंतर थोडंसं कोळल्यानंतर तुमचं जे काही पांढरं पाणी मिळेल हे पाणी अतिशय औषधी असतं. लघवीला आग होत असेल, लघवीला जळजळ होत असेल, लघवीला तिडका होत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही धना पावडर टाकून जर पिताय, थोडी साखर टाकून पिताय, तुम्हाला त्रास कमी होऊन जाईल. गर्भाशयाचे वेगवेगळे आजार असतात बघा, बऱ्याच माता भगिनींना अंगावरून पांढरं जाणं. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये पुष्याणुक चूर्ण नावाचं औषध मिळतं. हे पुष्याणुक चूर्ण पाव चमचा आणि तांदळाची पेज किंवा तांदळाचं पाणी पाव कप मिक्स करून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेताय, तुम्हाला बराचसा त्रास कमी होऊन जाईल. तर हा साधा सोपा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या, फायदा करून घ्या. फायदा केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की अतिशय मोलाचा असा हा उपाय आहे, अतिशय फायद्याचा असा हा उपाय आहे. आयुर्वेदामध्ये सब गोडे 12% असं नसतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर तुम्ही तांदळाच्या पेज, आजारी माणसं पडली बघा तर तांदळाची पेज पिण्याची पद्धत आहे. विशेषतः गावरान जे काही तांदूळ असतात ते तांदळाचे जर तुम्ही पेज पिलात तर तुम्हाला बऱ्याचशा त्रासावरती म्हणजे ताकद येते, हुशारी येते, अशक्तपणा येतो, आलेला असतो, आजारपणामुळे तो कमी होतो. जुलाब झाली तर गावठी तांदळाची पेज पिण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु या तांदळाच्या पाण्याचं तुम्हाला मी महात्म्य सांगितलेलं आहे. हे तांदळाच्या पाण्याचं महात्म्य तुम्ही सर्व लोकांनी जाणून घ्या. फायदे भरपूर असतात, परंतु माहीत नसतं बऱ्याच लोकांना. तर पाव वाटी तांदूळ साधारण 1-1.5 कप पाण्यात टाकून धुवून, जे काही पाणी पांढरं असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे औषध टाकून मी माझ्या बऱ्याचशा रुग्णांना तांदळाच्या पाण्यातून औषध घ्यायला सांगतो. आणि तांदळाच्या पाण्यातून औषध घेतल्यामुळे उष्णता सुद्धा कमी होऊन जाते. हातापायाची आग होत असेल, हातापायाला जळजळ होत असेल तर सुद्धा हातापायाची आग, हातापायची जळजळ सुद्धा कमी होऊन जाते.
तर ह्या गोष्टी असतात, याचा तुम्ही सर्व लोकांनी वापर करावा अशी विनंती करून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. माहिती सर्वांपर्यंत अवश्य शेअर करा.